नवापूर तालुक्यातील वडदा येथे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। दानशूर व्यक्तिमत्व तथा आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावित यांनी घेतले दर्शन। नंदुरबार मुख्य रस्त्यावर वडदा गावाजवळ श्री हनुमानाचे मंदिर असल्याने रस्त्यावर ये जा करणारे भाविक मोटरसायकल, चारचाकी असे वाहन थांबवून हनुमान दादाचे, श्री गणेशाचे तसेच महादेवाचे मनोभावे दर्शन घेतात। नवापूर तालुक्यातील वडदा हनुमान मंदिरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले। त्यात 2 दिवसांपासून होम हवन करीत धार्मिक विधी पार पडले। तसेच मंदिरात होम हवन हिरलाल चापडू गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले। नवापूर शहरातील दानशूर व्यक्तिमत्व तथा आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित यांनी वडदा हनुमान येथे श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत दर्शन घेतले। दानशूर व्यक्तिमत्व भरतभाऊ गावित हे 30 ते 35 वर्षापासून वडदा हनुमानाचे दर्शन घेऊन मंदिरासाठी नेहमी निरंतर मनोभावे देणगी देत असतात। यावेळी भाविक भक्तांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी दानशूर व्यक्तिमत्व भरतभाऊ गावित यांनी मंदिराची माहिती विशद केली। श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने नंदुरबार, खांडबारा, चिंचपाडा, विसरवाडी इत्यादी गावांसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला होता। श्री वडदा हनुमान मंदिरात सरपंच रवींद्र रूपसिंग वसावे, उपसरपंच राजू रामू कोकणी, पोलीस पाटील शिरीष कोकणी यांच्यासह संजय कोकणी, राजेश कोकणी, संदीप कोकणी, राजेश कोकणी, सुमित कोकणी, भट्टू पाटील, हेमंत शर्मा, दिलीप जयस्वाल, जगदीश वाणी आदींनी सेवा दिली होती। जयंतीच्या सगळ्या हिंदू बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो। या वडदा येथील हनुमान दादाचं मंदिर हे फार जुनं मंदिर आहे आणि जवळजवळ म्हणजे 25 ते 30 वर्षापासून या मंदिराचा आशीर्वाद घेण्यासाठी मी येत असतो। जेव्हाही नंदुरबारला काही कामानिमित्ताने जात असतो त्यावेळेस नक्कीच आवर्जूनपणे इथं हनुमान दादाचं दर्शन घेतो आणि जर दर्शन घेतलं तर नक्कीच हनुमान दादा त्या आपल्या कुठल्याही कामाला यश देतो, असं हे हनुमान दादाचं प्रख्यात मंदिर आहे आणि या मंदिराची दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे। माझ्या बाजूला बसलेला हा हिरालाल दादा हा जवळजवळ माझ्याही पेक्षा 40-45 वर्षापासून इथं सेवा देत आहे आणि तेव्हापासून हे प्राचीन मंदिर आहे आणि आज जेव्हा मंदिर परिस्थिती ही बघितली तर मंदिरचं रूप हे बदललेलं आहे, मंदिरची जीर्णोद्धार झालेला आहे आणि अत्यंत आल्हाददायक हे वातावरण आहे। या ठिकाणी भाविकांसाठी पाण्याची सुद्धा बऱ्याचशा लोकांनी करून ठेवलेली आहे। सर्व ज्यांनी या ठिकाणी हनुमान दादाच्या इथं सेवा केलेली आहे सर्व सेवेकऱ्यांचं मनापासून एक राम भक्त, एक हनुमान भक्त म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि दरवर्षी सालाबादाप्रमाणे हा भंडारा या ठिकाणी चालू असतो आणि या भंडाऱ्यामध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व माझ्या आया बहिणी, माता भगिनी, वडीलधारी मंडळी, बालगोपाळ या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात। त्यांना या ठिकाणी हनुमान दादाचा आशीर्वाद मिळो, आमच्या आजूबाजूचा परिसर हा सगळा परिसरामध्ये सुख समृद्धी नांदो आणि येणारं जेही संकट असेल ते हनुमान दादा दूर करू अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो। पुनश्च हनुमान दादाच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आपण सर्वांनी असं सगळे एकत्रितरित्या राहून हे सर्व सण गुण्या गोविंदाने साजरा करूया एवढंच या ठिकाणी निमित्ताने सांगतो आणि थांबतो। जय 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगदीश वाणी, चिंचपाडा।